भाग 32. सोनल तिच्या रूममध्ये येताच मोबाईल जोरातच बेडवर आपटला. सगळं काही तिच्या मनाविरुद्ध होत आहे. काहीच चांगलं घडत नाही. आता संध्याकाळी मला सासरी जावं लागेल. कसं भेटणार मी अनायाला? रागाने तनतन करत ती फेऱ्या मारत होती. आशियाना बंगला, बाहेरूनच दिसणाऱ्या बंगल्यावरूनच श्रीमंती दिसून येत होती. कितीतरी एकरात तो बंगला बांधला होता. बंगल्याच्या बाहेर आणि आत कडक सुरक्षा होती. गेटपासून ते बंगल्याच्या मेन दरवाजापर्यंत थोड्या थोड्या अंतराने गार्ड हातात गन घेऊन उभे होते. तर हा अलिशान बंगला पाटील यांचा होता. हा बंगला होता अनाया पाटीलचा. वडील बिझनेसमॅन, राजकीय नेत्याशी ओळखी होत्या. त्या बंगल्याच्या आतमध्ये अनाया तिच्या रूममध्ये बसली होती. तिच्या डोक्यात फक्त धैर्यशील आणि शिवांगीचे विचार चालू होते. दोघांची जवळीक पाहून नुसता जळफळाट झाला होता. ही सोनल पण काही सांगत नाहीये. तिथे काय चालू आहे? वेट, आत्ताच कॉल करून पाहते मी. अनायाने सोनलला कॉल केला. एकाच रिंगमध्ये कॉल रिसीव्ह झाला. हॅलो अनाया. हॅलो सोनल. काय चालू आहे तिथे? तुझा तर कॉलच नाही आला. कॅफेमध्ये आपले बोलणे झालं तेवढंच. सगळं ठीक आहे ना? अनायाने विचारलं. इथे खूप काही घडलं, असं म्हणत सोनलने सगळं काही अनायाला सांगितलं. काय? कसं शक्य आहे? आता तर माझं त्या घरात पुन्हा येणं अशक्य वाटत आहे. तिने तर सगळ्यांची मनं जिंकून घेतली आणि त्यात ती तर सगळ्यांची लाडकी. अनाया चिडून म्हणाली. तू अशी हार नको मानू. आपण काहीतरी करूया. त्या शिवांगीला तर भाईच्या आयुष्यातून बाहेरच काढू. सोनल एक एक शब्दावर जोर देत म्हणाली. वेळ पडली तर या जगातून तिला कायमची अलविदा करू. त्याशिवाय मला माझा धैर्य भेटणार नाही. हसत हसत अनायाने म्हटले. सोनलने म्हटले. बाय, नंतर बोलू, अनाया म्हणाली आणि कॉल कट केला. सोनलने एकदा मोबाईलकडे पाहत बेडवरून ठेवून दिला. स्वतःची बॅग पॅक करू लागली. किचनमधून छान बेसन भाजण्याचा खमंग वास सुटला होता. शिवा, शंतनू आणि धैर्यशील तिघेही किचनमध्ये आले. आहा, काय खमंग वास सुटला. लाडू, चकली, चिवडा सगळ्यांचे वास एकत्र झाला आहे. माई, लाडू झालेत का? झाले असेल तर आम्हाला एक एक लाडू दे. पोटात नुसती खळबळ झालीये. शंतनू हसत माईकडे पाहत म्हणाला. पहिले देवाला नैवेद्य, मग तुम्हाला. माई त्या तिघांकडे पाहत म्हणाल्या. माई दे ना, शिवा म्हणाला. बाहेर बसा तिघेही, झालं की आणून देतो, आत्या म्हणाल्या. अरे तू काहीतरी बोल, शिवा धैर्यशील पाहत म्हणाला. पण धैर्यशीलचं लक्ष त्याच्या बोलण्याकडे होतं. कुठं तो तर काम करत असलेल्या शिवांगीकडे पाहतच होता. चेहऱ्यावर येणाऱ्या अवकळबटा सारख्या कानामागे करत होती. त्यामुळे ती त्रस्त झाली होती. धैर्यशीलला ती क्यूट वाटत होती. कपाळाला पीठ लागलं होतं. धैर्य झालं का बघून तिला. जर झालं असेल तर चल बाहेर. शिवाने त्याच्या खांद्याला पकडून त्याला बाहेर घेऊन जाऊ लागला. अरे बाहेर कशाला? लाडू नाही का खायचे? धैर्यशील शिवाकडे पाहत म्हणाला. तुझं लक्ष कुठे होतं ते माहितीये मला. माई बाहेर आणून देणार आहे लाडू. आपल्याला बाहेर जायला सांगितलं आहे. चल, नाहीतर ओरडेल, शिवाने म्हटले. ओके चल. धैर्यशील. ते तिघेही बाहेर येऊन सोफ्यावर बसले. त्या तिघांना येताना पाहून देवराज म्हणाले. काय झालं? तुम्ही लाडू आणायला गेले होते ना? आणलेत का? काय झालं? संजय म्हणाले. तसे ते तिघेही त्या दोघांना पाहत होते. बाबा, काका, माई म्हणाली.
की तुम्ही दोघं याल तर लाडू देईल, नाहीतर नाही. धैर्यशील त्या दोघांना पाहत म्हणाला. शिवा आणि शंतनू धैर्यशीलकडे पाहू लागले. धैर्यशीलने त्या दोघांना डोळे मिचकावत इशारा केला. तसे ते काय समजून गेले आणि गालातल्या गालात हसले. असं बोलली माई. ते दोघेही एकत्र म्हणाले. हो, असंच बोलली माई. ते तिघेही एकत्र म्हणाले आणि एकमेकांना पाहू लागले. नक्की ना? माईंनी सांगितलं आहे ना? देवराज यांनी शंका विचारली. हो बाबा काका, माईंनी सांगितलं आहे, धैर्यशील म्हणाला. हं, ठीक आहे, देवराज म्हणाले आणि दोघेही किचनकडे निघाले. त्यांची पाठ वळताच शिवा, शंतनू आणि धैर्यशीलने एकमेकांना हायफाय दिलं. वाट पाहत बसले त्या दोघांची. ते जेव्हा आपल्या नावाने ओरडत येतील ना, त्याआधीच आपण गायब होऊ, नाहीतर आपल्या तिघांचं काही खरं नाही. धैर्यशील त्या दोघांकडे पाहत म्हणाला. हो तर, 100च्या स्पीडने गायब व्हायचं. शिवा इथून दिसते. आता शांत राहा. बघू तरी माई कसा समाचार घेते या दोघांचा. शिवा हसत म्हणाला. ते तिघेही किचनकडे टक लावून पाहत होते. संजय आणि देवराज दोघेही किचनमध्ये आले. त्या दोघांना आत आलेलं पाहून सगळ्याजणी पाहत होत्या. तुम्ही दोघं इथे? आत्या म्हणाल्या. हो, अगं माईने बोलावलं ना, ते लाडू घेऊन जायला, देवराज म्हणाले. अरे येडे की खुळे तुम्ही. पहिले देवाला नैवेद्य दाखवणार ना आणि मग तुम्हाला देणार. आताच त्या तिघांना बाहेर पाठवलं आणि लगेच तुम्ही आलात. तुम्ही दोघं मोठे आहात ना, तरी लहान मुलासारखे काय वागता? माई त्या दोघांना दरडावत म्हणाल्या. अगं माई, पण तूच तर त्यांना सांगितलं ना की आम्हाला दोघांना आत बोलावलं आहे, ते लाडू घेण्यासाठी. माईकडे पाहत देवराज म्हणाले. काही काय, मी कशाला त्यांना सांगेल? उलट त्यांनाच बाहेर हाकलवलं होतं. लाडवाचा नैवेद्य दाखवून झाला की मग तुम्हाला खायला मिळेल. माई त्या दोघांकडे पाहत म्हणाल्या. खरंच माई, तू सांगितलं नव्हतं, संजय म्हणाले. नाही रे बाबांनो, त्या तिघांनी तुम्हा दोघांना फसवलं असेल, माई म्हणाल्या. माईच्या बोलण्यावर दोघांनी एकमेकांकडे पाहत ओरडले. धैर्यशील, शंतनू, शिवा किचनमधून बाहेर पडले. ते हॉलमध्ये आले तर ते तिघेही तिथे नव्हते. धैर्यशील, खाली ये, देवराज थोडे चिडून म्हणाले. अरे ते तिघेही बाहेर गेले, दादासाहेब म्हणाले. बाहेर गेले? आता तर इथे बसले होते ना, देवराज यांनी म्हटलं. तुमच्या ओरडण्याने ते तिघे पटकन बाहेर निघून गेले. दादासाहेब हसत म्हणाले. येऊ दे त्यांना, मग पाहतोच, देवराज चिडचिड करत म्हणाले. काहीही म्हण देव, आपल्या घरातील पोरं मस्तीखोर आहेत. त्यात त्यांचा हात कुणीही पकडू शकत नाही. तिघही एकत्र आली की विचारायलाच नको. विनय हो, हे मात्र तू बरोबर बोललास, देवराज हसत म्हणाले. संजय ही हसले. आज कितीतरी वर्षांनी माईचा ओरडा पडला होता. दुपारी 2 वाजता सगळे जेवायला डायनिंग टेबलवर बसले होते. अर्धा फराळ झाला होता. 2 पदार्थ बाकी राहिले होते. माई, लाडू खूप छान झालेत. साजूक तुपातले बेसन लाडू. या लाडवाला कसलीच तोड नाही, देवराज म्हणाले. आवडले ना तुम्हाला? केल्याचं चीज झालं. माई हसत म्हणाल्या. दमयंती, उद्या आम्ही जातो घरी, दादासाहेब म्हणाले. दादासाहेब, इतक्या लवकर का चाललात? थांबा ना, काही चूक झाली आहे का आमच्याकडून? माई थोड्या अस्वस्थ होऊन दादासाहेबांना म्हणाल्या.
काही चूक झाली नाहीये दमयंती. तू खूप छान पाहुणचार केलास आमचा. दिवाळी आली आम्हाला सगळ्यांना घरी असायला हवं ना. आम्हाला सुनबाईला भेटायचं होतं म्हणून आम्ही आलो होतो. तिलाही घरी घेऊन या. आम्हालाही पाहुणचार करण्याची संधी द्या. आपण काही पाहुणे नाही आहोत. सुनबाई नवीन आहेत. त्यांना आपला वाडाही दाखव, दादासाहेब म्हणाले. पण दादासाहेब माई थोडं नाराजीने त्यांच्या भावाला पाहत होत्या. दमयंती, आम्ही येऊ परत. आम्ही लांब थोडी राहतोय, कोल्हापूरमध्येच राहतो ना. दिवाळी झाली की तुम्हीच या आता सगळेजण. आपल्या भेटीगाठी थोडं थांबवणार आहे, समजून घे, दादासाहेब म्हणाले. ठीक आहे, दिवाळी आहे म्हणून मानते, नाहीतर तुम्हाला सोडलं नसतं. अजून काही दिवस, माई म्हणाल्या. आम्हीही इतक्या लवकर जायचा विचार केला नसता, दादासाहेब हसत हसत म्हणाले. बोलता बोलता जेवणही झाली होती. फराळ करून त्या चौघीही दमल्या होत्या. जरा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा फराळ करायला घेणार होत्या. धैर्यशील यावेळी फटाके जास्तच आणा. या वर्षाची दिवाळी खूप खास आहे, कारण या दिवाळीला संजय आपल्यासोबत आहे आणि शिवांगी, तिचाही दिवाळीचा सण पहिलाच आहे. धूमधडाक्यात व्हायला हवा. माई सगळ्यांकडे एक नजर फिरवत मग धैर्यशीलकडे पाहिलं आणि कणखर आवाजात म्हणाल्या. हो माई, या वर्षीची दिवाळी आनंदात आणि धूमधडाक्यात साजरी होईल, कसलीच कमी नसणार. धैर्यशील एक नजर शिवांगीकडे पाहत म्हणाला. त्याचवेळी शिवांगीनेही पाहिलं. दोघांची नजरानजर झाली. माईंच्या आवाजाने ते भानावर आले. चला जरा वेळ आराम करा, पुन्हा फराळ करायला लागायचं आहे आपल्याला. संध्याकाळी वरद येणार आहे. त्यांच्या पाहुणचारात कसलीच कमी. जावाई आहेत ते या घरचे. रत्ना, जरा सोनलला 4 शब्द समजुतीचे सांगा, माई म्हणाल्या. हो माई. रत्ना यांनी मान डोलावली. माई म्हणाल्या. तसे सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले. शिवांगी रूममध्ये येताच बेडवर आडवी झाली. धैर्यशीलने एक नजर तिला पाहिलं, तर ती लगेच झोपून गेली होती. तर तो लॅपटॉप घेऊन काम करत बसला होता. काम करत असला तरी त्याच्या डोक्यात विचार चालू होते. कामावर लक्ष लागत नव्हतं त्याचं. सरळ सोफ्यावर मागे डोकं टेकवलं आणि डोळे मिटून घेतले. तर कसा वाटला तुम्हाला आजच्या कथेचा हा भाग? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.